ओंकार धोम पाहत आहात धगधगती मुंबई, अर्थात जनतेच्या न्यायासाठी लढणारं वृत्तपत्र व वृत्तवाहिनी। मित्रांनो, तुम्ही पाहत आहात आपला मराठी म्हणजेच महाराष्ट्राचा गणेश उत्सव हा पॉडकास्ट, जो पॉडकास्ट उत्सव व उत्सव मंडळावरती आधारित असा एकमेव मराठी पॉडकास्ट आहे। आज आपण एका खास मंडळाशी बातचीत करणार आहोत, जे मंडळ कोपरखैरणे येथील प्रसिद्ध मंडळ आहे। त्या मंडळाचे आपल्यासोबत अध्यक्ष आहेत। नमस्कार सर, आपलं संपूर्ण नाव काय? नमस्कार, मी दिनेश देवेंद्र, अध्यक्ष आर्यन ग्रुप सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ कोपरखैरणे नई मुंबई। तुमचं स्वागतम आमच्या मंडळातर्फे। धन्यवाद आल्याबद्दल। मंडळाचं संपूर्ण नाव काय? मंडळाचं संपूर्ण नाव आर्यन ग्रुप सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ आहे। अर्थात आर्यन ग्रुप म्हणून आपण ओळखलं जातो, पण उत्सव कमिटी म्हणजे 2 उत्सव कमिटी सुद्धा आहे आणि मंडळाची एक बॉडी लॉबी पण सुद्धा आम्ही ठरवलेला आहे। मंडळाची स्थापना कधी झाली? स्थापना मंडळाची 2001 साली झालेली आहे आणि याच्या मागेची इतिहास अशी आहे की आम्ही जेव्हा लहान होतो, 8-9 वर्षाचे होतो, तर त्यावेळेस एक कोतुलकर काकी म्हणून आहे, त्यांनी आम्हाला प्रोत्साहन केला गणपती बसवायला, हे मंडळ उघडायला। तेव्हा मंडळाचं नाव पण सुद्धा पडलं नव्हतं। नंतर कसं नाव पडायचं, एक सगळे विचारतात मला की नाव आर्यनच का, म्हणजे सगळे एक टॅगलाईन आहे कोपरखैरणेचा, म्हणजे राजा महाराजा सगळ्या गोष्टी लावतात। पण आम्ही ज्यावेळेस होतो तेव्हा एक चिठ्ठी निवडली आम्ही, म्हणजे चिठ्ठी सारखं केलेला, त्यामध्ये 5 नाव टाकलेले, जय गणेश, जय मल्हार, आर्यन ग्रुप असं टाकलं। मग त्यावेळी निवडतानाच आर्यन ग्रुप आला, मग तो टॅगलाईन तसाच राहिला आणि तसाच आम्ही करून ठेवला, ते आज पण काही चेंज नाही केला। पण आज गणेश उत्सवाचं नाव इतकं आहे की म्हणजे प्रत्येक गल्लोगल्ल्यांमध्ये गणेश उत्सव साजरा करतोय। जसंच की लालबाग मध्ये बघितलं तर सगळ्याच मोठमोठे गणपती आपल्याला पाहायला मिळतात। आपले महाराष्ट्रातून भाविक भक्त जे आहेत, जे लालबागला दर्शनासाठी जातात, परंतु जे काही आपल्याला माहिती आहे, तर तसंच कोपरखैरणेतल्या गल्लोगल्ल्यांमध्ये पण मोठमोठे महाराजे आपल्याकडे आहेत आणि इकडे भाविक भक्त जे आहेत त्यांना व्यवस्थित आपल्याला दर्शनी देण्याचं कार्य आपल्या मंडळाकडून आपण करत असतात। तर काय सांगाल की एक कोपरखैरणे मधले नागरिक म्हणून आणि मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही तुम्ही काय सांगाल की कोपरखैरणेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव साजरा करता पाहायला मिळत आहे? आता कसं आहे, आता गल्लोगल्ली गणपती खरं तुम्ही बोलले तर आहे, आणि मेन गोष्ट मंडळ राहिले, सगळे आजूबाजूचे मंडळ सगळे कनेक्टेड आहेत, एकदम कनेक्टेड आहेत, चांगल्या प्रमाणे व्यवहारिक आहेत, सगळे एकदम मित्रापासूनच आहे। तर कसं आहे, आता हे भक्त येतात, त्यांना मॅनेज करायला कार्यकर्ता उत्साहित आहे, आणि यावेळेस मंडळाचा एक संकल्पना होती की जे भक्त येतात, म्हणजे 10 मंडळ फिरवतात, 5 मंडळ चालत येतात, कारण ऍक्च्युअली गाडी येत नाही, आपली काय रस्ता एवढी मोठा नाही। मग आपण 10 दिवस नाश्ता, चहा, पाणी, त्यांना महाप्रसाद, हे गोष्ट आपण हे एकदम मंडळ कोणाला, आणि हे पुढच्या वर्षी म्हणजे लागूच झालं पाहिजे, दरवर्षी करायचे आपल्याला। आणि आता आपण एक 5 तासासाठी करतोय, माझी तर इच्छा आहे, राजाच्या कृपेची इच्छा आहे की 24 तास करावा, हे इच्छा आहे, हे इच्छा माझीच आहे की हे अन्नदान श्रेष्ठ दान आहे, हे जगातलं सगळ्यात चांगलं दान। हे आता हे पहिल्यांदा आम्ही केलं, तर हे स्वतःहून केलं मंडळाने, म्हणजे आता दान घेतलं नाही। हे पोरांनी, बॉडीचे मोठे मोठे लोक, उपाध्यक्ष, सचिव आहेत, कार्याध्यक्ष आहेत, आणि सगळे मित्रपरिवार आहेत, सगळे। आज आमचा असं लॉबी आहे की आज मी अध्यक्ष आहे, तर माझी इच्छा आहे की माझी पोरं सुद्धा अध्यक्ष झाले पाहिजे। मीच हे अडून राहिलो तर हे गोष्ट चांगलं नाही मंडळासाठी, बरोबर। हे माझा मुद्दा। आता मी आहे तर माझे दुसरे कार्याध्यक्ष आहेत, भरपूर लोक, सगळ्यांना संधी भेटली पाहिजे, हे। आणि गणेश भक्तांना व्यवस्थित दर्शन, चरणी दर्शन, प्रसाद, सगळ्या गोष्टी लाभ झाल्या पाहिजे, हे माझा मुद्दा आहे। परंतु पाहायला गेलं तर बऱ्याच वर्षांपासून हे मंडळ आहे, आणि इथला देखावाही बघण्यासारखा असतो, मूर्तीही बघण्यासारखी असते। तर ही सुंदर अशी मूर्ती घडवणारा देव माणूस कोण आहे? देव माणूस बोलले तर आमचे मूर्तिकार सुप्रसिद्धच आहेत, स्वप्नील भाऊ साठे म्हणून आहेत। पण आपण काय केलंय दादा, आम्ही लय फोकस करतो, आम्ही अशी पोरं आहेत की आता विसर्जन झाला, सपोज 6 तारखेला झाला, आता मी मागच्या वर्षी विसर्जन 3:34 पाटे झाला विसर्जन झालेला, तर आपली पोरं लगे उत्साहित आहे, दुसऱ्या मेसेज काय करायचंय, रौप्य महोत्सव आहे काय, तेव्हापासून प्लॅनिंग चालूच होते आमची। तर आम्ही, आमचे उपाध्यक्ष अजय धोंडे आहेत, मान्य श्री अजय धोंडे, त्यांनी हे संकल्प होते की एक सिग्नेचर फेस आणायचं आपल्याला। हे सिग्नेचर फेस आम्ही आज 5वं वर्ष आहे या गोष्टी करतोय, हा फेस तसाच राहणार, फक्त आपण रूप चेंज करतो, देव एक आहे, रूप अनेक आहे। हे पहिले मी मागच्या वेळेस पण बोललो, आता सुद्धा बोलतो, पण आता काय की हे फेसमुळे लोक विचारायला लागलेत आम्हाला। जे बॉम्बेचे मंडळ आले, बॉम्बे काल नालासोपारून आले, ते फेसवरूनच आले। कोणी म्हणतो चिंतामणी, आपल्याला कुठल्याही म्हणजे श्रेष्ठ, पण आपला देव, आपला राजा, आपला राजा, आणि गणपती एकच आहे, फक्त काय मंडळ आहे वाटलं गेलं, सगळ्यांची इच्छा म्हणून, कारण एकत्र येऊन केलं लय मोठी गोष्ट आहे म्हणून, अजून काय नाही। हेच माझी इच्छा आहे, हेच बोलू शकतो मी की या नक्की यांचा देखावा बघा, यांचा देखावा बघा तुम्ही। रौप्य महोत्सवात चांगलं पोरांनी कार्य केलं, आणि हे सगळं हे बारक्या पोरांनी केलं, बरोबर। आता सुद्धा तुम्ही बाहेर गेले, हे अन्नदान वाटतंय पोरांच्या, हे सगळी बारकी पोरं,
सगळ्यांना आपलं काम आहे, बिझनेस आहे सगळे, पण त्या गोष्टी करून सुद्धा पोरं आपली येतात. बरोबर. मंडळाला वेळ दे, कसे 2 महिने 3 महिने काढायचे, त्या गोष्टी करायच्या, हे महत्वाचं असतो. हे एकदम पूर्णपणे महत्वाचं असतं. आजही आपण आहे पहाटे 4 वाजता आरती करतो. बरोबर. 24 तास हे कार्यकर्ता तुम्हाला दिसेल. लाईव्ह कॅमेरा 4 ठेवलाय आम्ही, ऍक्सेस ठेवलाय. कारण असं आहे की थोडाफार वर खाली फेरबदल आहे, तर पोलिसांना सुद्धा सहकार्य भरपूर केलंय. मेन महानगरपालिका जे घंटागाडी त्यांनी भरपूर काय सहकार्य केलं. आणि आम्ही नाश्ता वाटल्यानंतर सुद्धाही पूर्ण स्वच्छता ठेवायचं हे आपलं अभियान आहे. तुम्ही जर 6 वाजता आले, पूर्ण झाडू बिडू मारून एकदम प्रॉपर असणार, एकदम प्रॉपर. मी अध्यक्ष असून असं नाही की अध्यक्ष म्हणून मी आहे, मी एक आजही एक कार्यकर्ता. मी सकाळी 11-12 पर्यंत थांबतो, परत संध्याकाळी येतो, सगळ्या गोष्टी मॅनेज करतो. आता हे यंदाचा रौप्य महोत्सव आहे आणि या 25 वर्षात अशी कुठली एक गोष्ट आहे जी म्हणजे मंडळाची अविस्मरणीय गोष्ट आहे, जी मंडळ कधीच विसरू शकत नाही? ते 2018 साली झालेलं की आगमनच्या वेळेस आम्ही अंधेरीवरून मूर्ती आणलेली, की ते मूर्ती क्रॅक झालेलं, ते लय धोकादायक होतं आणि ते कधी विसरू शकतच नाही. त्यानंतर आम्ही एक म्हणजे ठरवलेलाच होता. आणि त्यावेळेस शनी असं होतं की आम्ही दर मंगळवारी उपास धरणार. ते आजपर्यंत ही पोरं धरतात, मी सुद्धा धरतो, सोडत नाही आपण. कारण देवाच्या कृपेने ती मूर्ती आली व्यवस्थित, आम्ही परत केलं आणि ते विसर्जन सुद्धा केलं. त्यावर्षी असं झालं की ते आगमनच नको करायला होतं, तर आम्ही त्या गोष्टी करणार पण नव्हतो. पण नंतर आले पोरं, उत्साहित आहे, सगळ्या गोष्टी होते, इथल्या आजूबाजू रहिवासी आहे. पहिला आपण 17-18 होता, तो 15 ते 18 सगळ्यांना माहितच आहे. आता तुम्ही सुद्धा आले तर म्हणजे आम्हालाही चांगलं वाटतं की स्वतःहून म्हणजे कोणतरी आपल्याला विचारतो, म्हणजे कुठेतरी पोहोचलोय आपण. आणि माझी हेच आहे की अशीच कोपरखेडा नगरी पूर्ण पोहोचली पाहिजे. आपल्या आजूचे बाजूचे मंडळ, समोरचे सेक्टर 4, 6, 17 जे सेक्टर आहेत सगळे मंडळ वरती झाले पाहिजे, सगळेच. फक्त मीच असं नाही की माझा मंडळ मी सगळ्यांचा विचार करतो. आणि मी खरं सांगतो यंदा म्हणजे एवढे म्हणजे कॉन्सेप्ट मध्ये होते पोरं पण, आणि मंडळ सुद्धा एवढे आहेत की मी तुम्हाला बोलतो ना, सगळे मंडळ कनेक्टेड आहे. म्हणजे तुम्हाला एखादा पण त्रास दिसणार नाही. म्हणजे थोडाफार होत असतो, पण आता तर नाही होणार. याच्यापुढे माझ्या तर ते दिसायला लागलाय. नाही, मी पाहतोय, कारण कोपरखेडीमध्ये माझे बऱ्याच मंडळात मी स्वतः जाऊन आलेलो आहे. आणि प्रत्येक म्हणजे बाजूला पाठी एक दंत आहे, तिकडे इच्छापूर्ती आहे. आणि बरेचसे मंडळ जे एकमेकांबरोबर एक रिलेशन मध्ये चांगलं एकदम. आणि हीच कोपरखेडीची एक खासियत म्हणू शकतो. मला बोलतो ना, इच्छापूर्ती आहे, ऋषीबाई आहेत आमचे, संतोष दादा आहेत, गजरूप वाले, सूरज सम्राट वाले, धर्मवीर वाले, ते सगळे कनेक्टेड आहे. हे मंडळ आणि मंगलमूर्ती सुद्धा आहे, छोटा गणपती सुद्धा कनेक्टेड आहे, पोरं कनेक्टेड आहेत. असं नाही की काहीच नाही. शिवललकार आहे, बालगोपाल तर पहिल्यापासून आम्ही त्यांना कनेक्टेड आहे. आम्ही गोविंदा पथक त्यांच्या नावानेच आज सुद्धा आहे, त्यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही आहे. कधी हे विचार नाही केला की बाबा या मंडळातून शिकलाय, त्या मंडळातून अजून आपण एक भाग पाडावा किंवा आपला आर्यन गोविंदा पथक, हे कधीच नाही होऊ शकत. हे पहिल्यापासून आम्ही ठरवलेलं. आम्ही तुम्हाला बोलतो ना, हे टॅगलाईन सुद्धा लावून घेतला असता, पण पोरांची इच्छा, सहमती पाहिजे त्या गोष्टीला. पोरांची सहमतीच नव्हती तर आम्ही ते राजाच्या नावाने आर्यनचा राजा तो तसंच राहिला, तो तसंच राहणार. आज मी या अध्यक्ष, उद्या मी नसेल, कार्यकर्ता म्हणून 100% असेल. एवढीच मेहनत घेईल. असं नाही की मला पद आटला तर मी घेणार नाही, ह्या गोष्टी होणारच नाही. तसेच आमचे अध्यक्ष आहेत, सचिव आहेत, कार्याध्यक्ष आहेत, पूर्ण पण संधी भेटली पाहिजे, त्यांचीही मेहनत समोर आली पाहिजे, त्यांचाही परिवार दिसला पाहिजे, त्यांचे नातेवाईक बोलले पाहिजे की काहीतरी माझा मुलगा करतोय. आता तुम्हाला एक बारकी बारकी पोरं या लागले मंडळमध्ये, 24 तास थांबतात, रात्रभर थांबतात, जातात, त्यांचे घरचे विश्वास करून पाठवतात की नाही ही पोरं चांगले म्हणून पाठवतात. आणि असं आहे की तुम्ही कधी आले तर म्हणजे तुम्हाला कुठल्या पण म्हणजे निगेटिव्ह गोष्ट दिसणार नाही मंडळमध्ये. फक्त वाईब्सच आहे, गुड वाईब्स तुम्हाला भेटणार. म्हणजे काही तुम्हाला म्हणजे निगेटिव्ह नाही दिसणार की इथं फालतूगिरी चालू आहे, इथं काय चालू. एकदम स्ट्रिक्ट आहे या गोष्टीला, एकदम स्ट्रिक्ट आहे. पहिला तर महिला स्त्री आपल्या आई बहिणी त्यांना एकदम प्रॉपरली दर्शन, एकदम काही त्रास झालाच नाही पाहिजे. एखादा पण झाला ते मंडळ सहन करणार नाही, तो कोणी असो, मी असो किंवा माझा पदाधिकारी दुसरा असो. आपल्यासोबत मंडळाचे कार्याध्यक्ष पण आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. हे जे काही मंडळ आहे त्या मंडळातले कार्यकर्ते, त्या कार्यकर्त्यांबद्दल काय सांगा? कारण या 10 दिवसात प्रचंड गर्दी असते आणि सगळ्या गोष्टी अगदी कॉन्सेप्ट पासून ते विसर्जनापर्यंत हा सगळा खेळ जो असतो तो पूर्ण कार्यकर्त्यांच्या हातात असतो. मग आगमनातील ती सगळ्या गोष्टी, ते सगळं रस्ते कसे म्हणजे सिक्युरिटी असेल आणि भाविक भक्तांना म्हणजे कुणाला आपल्यामुळे कुणाला त्रास नको. बरोबर, त्याबद्दल कसं माहितीये का, आमच्यामध्ये पद वगैरे काही असले तरी पण आमचा अध्यक्ष असू, मी कार्याध्यक्ष असेल, कोणी सचिव वगैरे, म्हणजे आम्ही सगळे ग्राउंड लेवलला काम करणारे लोक आहे. आमच्यामध्ये असं नाही की आमचा अध्यक्ष आहे किंवा मी कार्याध्यक्ष आहे तर एखाद्या कार्यकर्त्याला आम्ही हे कर ते कर असं सांगेल, असं नाही आमचं. आमच्यामध्ये सगळ्यात मोठा कोण येतो आणि सगळ्यात छोटा कोण, आम्ही सगळे सेम आहे. आम्ही सगळे ग्राउंड लेवलला काम करतो. त्याच्यामुळे आम्ही हे सर्व गर्दी असेल किंवा हे मोठमोठे आम्ही जे कार्यक्रम 10 दिवस जे ठेवतो हे सर्व आम्ही मॅनेज करतो ना, ते आमच्यामध्ये आम्ही एक भेदभाव नाहीये, काही नाहीये. आम्ही सगळे ग्राउंड लेवलला काम करतो, त्यामुळे हे सर्व शक्य होतं.
हे जे काही 10 दिवस आहेत, त्या 10 दिवसात बऱ्याच गोष्टी म्हणजे एक दिवसाला काहीतरी असतं मंडळ. तर थोडक्यात काय सांगशील की आर्यांच्या महाराजा जो आहे जे काही मंडळ आहे त्या मंडळातून 10 दिवसात कुठले कुठले उपक्रम राबवण्यात येणार किंवा आलेत? 10 दिवस म्हणजे आम्ही भरपूर वेगवेगळे उपक्रम राबवतो. आता या वर्षी आमचं 25 वर्ष आहे. आता आम्ही या वर्षी एक नवीन कन्सेप्ट म्हणजे आम्ही 10 दिवस कंटिन्युअली संध्याकाळची आरती झाल्यानंतर आम्ही जेवण स्टार्ट केलेलं आहे. नाश्ता जेवण वगैरे सगळं. जेवण नाश्ता प्रॉपर आमचा आहे ना संध्याकाळच्या आरती नंतर चालू असतं. हे आम्ही कंटिन्यू 10 दिवस ठेवणार. आता उद्या आमची पूजा आहे समजा, आता पूजेला उद्या दिवसभर आमचा महाप्रसाद चालू राहणार आहे. तर वेगवेगळे उपक्रम आमचे असतात किंवा लेडीज लोकांचे कार्यक्रम असू दे, हळदी कुंकू असू दे, काही असू दे, सर्व उपक्रम आम्ही राबवतो दर दिवशी. एक तरुण मुलगा म्हणून या मंडळाबद्दल काय सांगशील? म्हणजे तू कार्याध्यक्ष तर आहे पण एक प्रत्येक म्हणजे एका युट्यूबरचा एक व्ह्यूअर असतो, तसंच एक मंडळाचा एक भक्त, भाविक भक्त, तशा पद्धतीने मंडळाबद्दल. आर्यांच्या राजाबद्दल सांगायचं झालं ना म्हणजे तुम्ही स्वतः अनुभवताल की ही जी गर्दी जमते ना काहीतरी अनुभव आहे. आता तुम्ही सगळीकडे फिरा, तुम्ही इथे वरती चढलात ना जसं तुम्ही मूर्तीच्या फेसकडे बघताल तुम्हाला एक वाईब येणार, वेगळीच वाईब येणार. हे म्हणजे ना एक यांच्या असे भक्तांचे अनुभव आम्ही सांगतो, ते स्वतः तोंडाने सांगतात की इथे आल्यावर एक वेगळंच फील होते, एक पॉझिटिव्ह एनर्जी बोलताल किंवा काय, हे सगळं इथे तुम्हाला अनुभवायला भेटणार. ही एक खासियत आहे आर्यांच्या राजाची. मला एक 2-3 अनुभव सांग ना म्हणजे भाविक भक्तांचे की जे त्यांना आलेत आणि खरंच म्हणजे ते कधीच विसरू शकत नाही आणि ते दरवर्षी येऊन दर्शन करतात. मला म्हणजे माझा आता पर्सनल अनुभव, मी समजा लास्ट इयर काय मागितलं असेल माझं या वर्षी माझं पूर्ण झालेलं आहे. माझा पर्सनल अनुभव आता लास्ट इयर आपल्या मूर्तीसाठी आहे ना म्हणजे आपल्या एका भक्ताने एक सोन्याचा हार दिलाय. मला विश्वास बसणार नाही म्हणजे याची काहीतरी इच्छा पूर्ण झाल्यामुळे त्यांनी ते केलंय. म्हणजे असे बरेच अनुभव आहेत की लोकांना अनुभव आल्यामुळे ही आज गर्दी इथे होते. अध्यक्ष झाले, कार्याध्यक्ष झाले, आता आपल्यासोबत आहेत कार्यकर्ता. मंडळातला कार्यकर्ता हा सगळ्यात मोठा कार्यकर्ता, कारण त्याच्या शिवाय मंडळ हे अशक्य आहे. टीम वर्क म्हणतो आपण त्या प्रत्येक गोष्टीला, त्या पद्धतीचा एक मंडळाचा कार्यकर्ता आपल्यासोबत आहेत. तुझा अनुभव काय या मंडळाला घेऊन? सर्वप्रथम नमस्कार. नमस्कार. माझं नाव प्रशांत जाधव. मी हे मंडळ एक 20 वर्षापूर्वी मी जॉईन केलं. 20 वत आली मला वर्ष. आम्ही ही मंडळातले अध्यक्ष, उपाध्यक्ष हे सर्व एक ढोल वाजवायचे सर्वांना. तेव्हा मी त्यांना जॉईन केलं त्या वर्षी. तेव्हापासून मी या मंडळामध्ये जॉईन झालो. म्हणजे मंडळासाठी माझी इच्छा खूप होती देवासाठी करायची, पण मला असं कोणाकडे जायचं, माझ्या घरी गणपती बसत नाही, काय नाही. बरोबर. तर माझी एक इच्छा होती की देवासाठी काहीतरी करावं, कुठेतरी जाऊन माझी एक सेवा करावी देवाची. मग मी या मुलांना जॉईन केलं. त्यावेळेस अध्यक्ष वगैरे माझे मित्र झाले. मग हे सर्व एकत्र होते, पण मंडळ काय असं काही एवढं पैशाने नव्हतं. मग तेव्हा आम्ही ढोल वगैरे वाजवायचो. ढोल वाजवत त्या पैशातून आमच्याकडून जे काही सेवा व्हायची देवासाठी त्या पैशातून आम्ही करत गेलो. हळूहळू पुढे आम्ही आलो, थोडंफार नावावर उपास आलो, सर्व करत गेलो. जॉब वगैरे लागले, सर्व काही हळूहळू सर्व गोष्टी करत गेलो. आणि आणखीन सांगायचं गेलं तर सर्व काही मला एकदम म्हणजे घरच्या सारखे आहेत. मंडळाचे लहान कार्यकर्त्यापासून ज्येष्ठांपर्यंत माझे सर्व मला सगळं सांभाळून घेतात. आता मी काय लोकल नाहीये इथला, मी महाराष्ट्रातल्या लातूर जिल्ह्यामधून आलोय. त्यामुळे माझं नातेवाईक जास्त करते, माझं मंडळाचे माझे नातेवाईक आहेत. बरोबर. सर्व काही माझ्यासाठी सर्व काही हेच आहेत. माझ्या सुखामध्ये असतात, माझ्या दुःखामध्ये असतात, वाईट काळामध्ये सर्व काही तेच असतात. त्यामुळे माझ्यासाठी मंडळ सर्व काही आहे. बरोबर. म्हणजे गणपतीला आपण सुख करता दुःख करता असं म्हणतो, आणि ते रिलेशन्स आहे की मंडळाला सुख करता दुःख करता म्हणण्यामागे आपलं जे मंडळ आहे त्या मंडळातल्या सुखादुःखात हे प्रत्येक कार्यकर्ते एकमेकांसोबत असतात. त्या पद्धतीचा तुझा एक छोटा अनुभव काय? अनुभव मला एक आता मागे 2 महिन्यापूर्वी माझ्या इन्सिडेंट घडला. माझ्या वडिलांना अटॅक आला होता. तर त्या अटॅक मध्ये डॉक्टरांनी, मी 4-5 जणांचे ओपिनियन घेतले होते डॉक्टरांचे, की सर्वांनी मला सजेस्ट केलं होतं की बायपासच करावं लागेल, पण मी म्हटलं की माझ्या वडिलांचं वय जास्त आहे. वय जास्त असल्यामुळे मी त्यांना हे सहन होणार नाही वेदना. तर मी खूप असं रडलो, 3-4 दिवस रडलो. मला काही करावं काही सुचत नव्हतं. मग मी देवाला, आमच्या आर्यांच्या राजाला मी एक बोललो की देवा माझ्या वडिलांचं कसंही करून नाही याच्यामधून सुटका कर. मी याच्यानंतर जे काय असेल, जो प्रत्येक आपला मंगळवार असेल तुम्ही उपवास करेन, सर्व काही करेन. त्याच्यानंतर माझ्या वडिलांचं बायपास काही झालं नाही. एन्जिओग्राफीमध्ये माझे वडील आज व्यवस्थित आहेत. त्यांना कोणती वेदना झाली नाही, कोणती सर्जरी झाली नाही, काही नाही. आज माझे वडील टणटणीत आहेत. हा माझ्यासाठी सर्वात मोठा अनुभव आहे. आणि याच्या पुढे मी कधी देवासाठी, म्हणजे देवाला कोणतीही गोष्ट माझ्यातून करावी लागली तर मी काही करेन देवासाठी. कारण जे आज माझ्यासाठी वडील सर्व काही आहेत, आणि तेच माझ्या देवाने मला सर्व काही आणून दिलेलं आहे. वडीलच माझ्यासाठी देव आहेत आणि आर्यांचा राजा माझ्यासाठी सर्व काही आहे.
तुझ्या हा माझ्यासाठी मोठा एक्सपिरियन्स आहे. तुझ्या देवाला त्या देवाने वाचवलंय. येस. माझा एक असा प्रश्न असेल की तू एक कार्यकर्ता आहेस हो. आणि आपण अध्यक्षाकडनं जाणून घेतलं, कार्याध्यक्षाकडनं, कार्यकर्त्यांना म्हणून मला एक वेगळी म्हणजे त्या प्रत्येकाने एक वेगळी अविस्मरणीय गोष्ट सांगितली. तर तुझ्याकडून काय अविस्मरणीय गोष्ट आहे जी मंडळाला घेऊन तुला कायम लक्षात राहील? माझ्याकडे अशा खूप काही गोष्टी आहेत की मी मंडळाला ह्याच्या अगोदर हे मंडळ म्हणजे खूप नॉर्मली चालत, एक छोट्याशा एरिया मधले आम्ही आहोत. सर्व काही आम्ही अपेक्षा अशा होत्या आमच्या की सर्वांनी मोठं व्हावं. आज माझ्या सुद्धा अपेक्षा होत्या. मी एक छोट्याशा कंपनीमध्ये जॉब करत होतो. सर्व काय झालं, आता मी एक साधा व्यवस्थित धंदा टाकलाय. मला एक अनुभव आहे. त्याच्यापुढे असं मला एक वाटतं की सर्वांचे बिझनेस व्हावे, सर्व एक व्यवस्थित सेटल व्हावे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे माझी. बाकी अजून काय अनुभव तर हाच आहे माझ्यासाठी आणि एक एक्सपेक्टेशन सुद्धा देवाकडून हीच आहे. एक मंडळातला कार्यकर्ता म्हणून गणेश भक्तांना काय सांगू इच्छितो? गणेश भक्तांना एकच सांगू इच्छितो की मनोभावे सर्वांनी भक्ती करा. तुम्ही मागून बघा, देव नक्की देईल तुम्हाला. हेच आहे माझा एक्सपिरियन्स तुम्हाला सर्वांसमोर सांगितला. कारण की याच्यापेक्षा मी जास्त काही सांगू शकत नाही. कारण की देवाने जे मला दिलंय हे कोणालाही देऊ शकत नाही असं मला वाटतं. की कारण की माझ्यासाठी वडील जे आहेत देव आहेत आणि देव माझे वडील आहेत. आर्यनचा राजा माझ्यासाठी सर्व काही आहे. हेच माझ्यासाठी एक मोठा एक्सपिरियन्स. आणि मी सर्व भक्तांना एकच सांगेन, माझे लहान थोर आहेत, सर्व आहेत, ज्येष्ठ सर्वांना एकच सांगेन की या देवाची खूप मोठी प्रकृती आहे. या देवाकडे तुम्ही मागून बघा, तुम्हाला सर्व काही भेटेल. हा, आता तुझ्या तोंडून तू एक कार्यकर्ता म्हणून आपल्या जे धगधगती मुंबईचे व्ह्युअर्स आहेत, जे कोणी पॉडकास्ट बघणार आहेत, त्यांना या मंडळाचा ऍड्रेस सांग. हे मंडळ कुठे आहे त्या सगळ्या गोष्टी सांग. आमचा मंडळाचा ऍड्रेस आहे कोपरखेरणे सेक्टर 17 नवी मुंबई येथे आहे. आणि हा आमचा नियर लोकेशन जिमी टॉवर या बाजूला आहे. एक छोट्याशा गल्लीमध्ये आम्ही, मॅप मध्ये तुम्ही गुगल मध्ये जरी सर्च कराल तर तुम्हाला राजा आर्यनचा तुम्हाला शो होईल. त्याच्यामध्ये हा आमचा एक्झॅक्ट लोकेशन आहे. जर पाहिलात आपण की सुंदर अशा प्रश्नांना सुंदर असं उत्तर या मंडळातल्या अध्यक्षांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत दिलेलं आहे. आणि हे मंडळ खरंच खूप मनोभावी भक्ती या मंडळाची आहे. आणि बरेच अशा नवीन नवीन कॉन्सेप्ट या मंडळ पुढेही करणार आहेत, याच्या आधीही केलेल्या आहेत. आणि हा आपला 3रा पॉडकास्ट आहे. आपला 4था पॉडकास्ट लवकरच तुमच्यापर्यंत आहे. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.